स्वतः नाटककार म्हणून 30-35 वर्ष काढून कमावलेला माझा सगळा अहंकार हरवला होता. मोठ्या नाटकाचा याहून दुसरा पुरावा असूच शकत नाही. हे मत होतं अधांतर बघितल्यावर ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचं. आणि या नाटकाचं मोठेपण त्याच्यातच सिद्ध होतं. या नाटकाने अनेक पारितोषिकं मिळवली. गिरणी कामगारांचे जीवन उद्ध्वस्त करणारी, मन उद्विग्न करणारी परिस्थिती, सारी अनुकंपा आणि संवेदनशीलता एकवटून अधांतरने गिरणी कामगारांच्या व्यथेला वाचा फोडली. आता त्याच नाटकातला एक शेवटचा प्रवेश, बहिणीच्या प्रियकराला मारून नरू हा घरी आलेला आहे. संजय नार्वेकर ओरिजिनल नाटकात संजय नार्वेकर हा प्रवेश सादर करायचे, पण त्याच नाटकात काम करणारा आमचा बटर आशिष पवार आता तोच प्रवेश सादर करतोय. पाहूया अधांतर. चितामध्ये बसली होती त्याच वाड्याच्या पोराबरोबर. एकदा पोर पाडला, अक्कल नाही आली. त्या वाड्याला 3 पोर आहेत. हिचा नवरा हिती कंपनीत गेली होती. तिला चुट्ट्या बनवते साली. कंपनीत गेली होती. थिएटर म्हणजे काय कंपनीत त्या चित्राबरोबर दुसरा पोरला. त्याला आपलं तर डोका जाऊन झालं होतं दोघांना पाहिल्याबरोबर. तसा शिट्टा तोंडाला हात झाला तो माझ्यावर गुरगुरायला लागला. माझ्यावर तसा पुढं गेला शाप त्या वाण्याच्या पोराला. आज तर माझी हत्तीच होती. नव्हता पॅन्टीला पुरा खाली केला असता त्या वाण्याच्या पोरावर. बोलतो तुझी भेट झोपत्या मारला. तुला काय करायचंय? 12 पंचायती पोलीस पोलिसांची जात चढले तर हा शब्द घेऊन टाक. पोलिसांच्या 2 तास सांगून या रांगेचं पहिलं जेवण बंद करा. फुकट घ्यायला मिळते म्हणून हे धंदे सुचतात. लग्न कशाला करून दिला? उद्या जा पोरं सोडलं धंदा करायला. डोक्याला हात लावून बसू नको. 500 रुपये दे तर त्यांनी खायला पाहिजे. चल नाही दुनियादारी करतेस ना, मग ये चल लवकर. माझ्या गाडीला खातो की तुझ्या या पोरीने लग्न करवलंय मी. शंभरने काय होणार आहे? उरलेले 400 रुपये द्यायचं. चाला उठता काढा डब्यातून. तू जर उद्या पुन्हा बाहेर दिसलीस ना तर पहिला गेम तुझाच झाला समज. सगळा काही पण नाही ना जागेवर. लवकर आणि बघा मी इथे येऊन गेलो म्हणून पाचकू नका. एकदा पोलीस तुम्हाला उचलतील आणि शर्टावरचा डाग दिला नाही तर बाहेर काढून मागच्या गाड्यात फेकून द्या.
पाटील यांना विनंती करतो. आशिषलाही भेट बसले. नेपथ्यकार प्रदीप पाटील. अभ्यंतरला 25 वर्ष झाले यावर्षी आणि अभ्यंतरमधला एखादा प्रसंग व्हावा अशी आमची सगळ्यांचीच इच्छा होती. सो त्यामुळे मी हा एक छोटासा प्रयत्न केला. खरंच माफ करा. सादर होणारा प्रवेश आहे लियरने जगावं की मरावं या नाटकातील. दोन कलावंतांच्या जीवनातील वादळी प्रेमसंबंधाची संघर्षांची मांडणी सुप्रसिद्ध किंग लियर या नाटकाच्या पार्श्वभूमीचा आधार घेऊन लिहिलेलं आणि हेच जयंतच्या लेखणीचं वैशिष्ट्य ठरलं. किंग लियर नाटकाच्या तालमी सुरू असताना दिग्दर्शकाच्या मनाचा ताबा लियरचा अहंकार घेतो. त्यातूनच विलक्षण तणाव नाट्य उभं राहतं. नाटक व व्यक्तिगत जीवन यातील सीमारेषा अस्पष्ट होत जाते. लियर नाटक हे संहिता व प्रयोग पातळीवर एक उत्तम नाटकाचा नमुना म्हणता येईल. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संहितेचा पुरस्कार मिळाला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार या नाटकाला मिळालेला आहे. सन 2020 चा राम गणेश गडकरी पुरस्कारही या नाटकाला मिळालेला आहे आणि अशा अनेक पुरस्कारांनी या नाटकाला गौरवलेलं आहे. याच नाटकाचा आपण भाग पाहतोय, लियरनं जगावं की मरावं. घेणार का अजून एक स्मॉल? फार रात्र झालेली नाहीये, पण इथे या पहाडावर झाल्यासारखी वाट. विदूषकाला मरणाचा वास येतो. जो सरणासारखा असतो, जळका जळतंय. छे, काहीतरी जळून गेलाय पण वास राहिला. मरणाचा वास. असा वास घेतानाही जो हसतो खास तो विदूषक. मी विदूषक. विदूषक पण न जन्माला आलेला विदूषक. अफूल अफूल. ठाऊक आहे, माझी योजना विदूषकाच्या भूमिकेसाठीच झाली होती, पण रंगमंचावरचा प्रकाश झोत माझ्यावर पडलाच नाही. रंगमंचावर विदूषक म्हणून दुसराच कोणीतरी उभा होता. मी विकेतही नाही. खूप दूर दूर अंतरात उभा होतो. लियर मात्र तोच होता, माझा बाप. म्हणजे जन्म देणारा बाप नाही हा. तसे आपले बाप अनेक असतात. आपला जन्मही प्रत्येक टप्प्यावर निराळा असतो. आपली मुलगा म्हणून आयडेंटिटी सुद्धा वेगळी असते. म्हणून म्हणतो मी विदूषक. तसं माझं खरं नाव असीम भानू असलं तरी ह्या उदयन नाट्य कला केंद्राच्या निद्रिस्त कॅम्पस मधला मी विदूषक. तसेही
लोक इथे मला हसतच असतात. माझं बोलणं चेष्टेवारी नेतात. फूल. वत्सराज उदयनची ही नगरी, या नगरीतल्या या बारीकशा गावातल्या या उंच पहाडावर बसलेलं हे नाट्यकला केंद्र. इथे इथे अहोरात्र नाटकच चालू असतात. स्वगत ऐकू येतात रात्रीच्या अंधारात. पात्र बोलतात. कधी हॅमलेट, कधी अथोल्लो, कधी इंद्रजित, कधी घाशीराम, कधी सखारामही असतात. आधे अधुरे मधली सावित्री, शांतता कोट चालू आहे मधली बेणारी बाई, इंग्रजीची मानसी, ययाती आणि शर्मिष्ठाई भांडत असतात. चरण दासच्या मागे शिपाई धावत असतात. जे जे म्हणून नाटक चालू असतं त्यातली कॅरेक्टर्स इथे ह्या पहाडावर वस्तीला येतात. इथल्या ह्या झुडपांच्या मागे लागतात. थांब नाही हा, इथल्या हवेला विचारा. पण सध्या इथे कोणीच नाही. कारण कित्येक दिवसात इथे नाटकच झालेलं नाही. सामसूम आहे सगळीकडे. एकटा लिहर मात्र फिरतोय इथे रानोमाळ. मी पाहिला नाही, पण माझी खबर पक्की आहे. उद्या ठरेल तो इथे राहील का जाईल. कारण त्याला रंगमंचावर शरीर देणाऱ्या माझ्या बापाचा उद्या निवाडा आहे. सार उदयन नाट्यकला केंद्र रात्रीच्या अंधारात झोपी गेल्याचं नाटक करत आहे. आणि मी इथे पीत बसलो. सगळे शुद्धीवर आणि जागे आहेत. उद्याच्या निवाड्याकडे लक्ष ठेवू. एक सळका वास पसरलेला आहे. Something has been rotten in the campus of Udayan Natya Kala Kendra. दिनांक 16 एप्रिल 1988 रोजी विख्यात नाट्य अभिनेत्री अरुंधती शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आपल्याच घरात पेटलेल्या आगीत होरपळून त्यांचं शरीर 80% भाजलं. त्यांना वाचवायचे शर्थीचे प्रयत्न झाले, पण ते अपयशी ठरले. हा अपघात होता की घातपात यावर मोठा गदारोळ उठला. अरुंधती शर्मा यांचा वैयक्तिक वादातून खून करण्यात आला असावा या निष्कर्षाला पोलीस खाते पोहोचले आणि त्या खुनाचा वहीम सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक श्री विप्लव मुजुमदार यांच्यावर ठेवण्यात आला. गेले 4 महिने चाललेल्या या खटल्यात श्री विप्लव मुजुमदार यांनीच अरुंधती शर्मा यांना जाळले अथवा त्यांच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले हे सिद्ध होऊ शकत नाही. ठोस पुराव्याअभावी हे कोर्ट आरोपी श्री विप्लव मुजुमदार यांना संशयाचा फायदा देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करीत आहे.
असं का होत? प्रत्येक गोष्ट ठरवल्यासारखी घडत नाही आणि तरीही ठरवल्यासारखं घडत जात बऱ्याचदा. आयुष्य नकोसं वाटतं तेव्हाच लागतं जगावं, आणि जेव्हा जगण्याची उर्मी येते तेव्हाच टपकतो मृत्यू. तसे नसतात खुनी कुणीच, आणि म्हटलं तर सारेच असतात मारेकरी. प्रत्येकाला मिळू शकतो संशयाचा फायदा, पण सुटल्यानेही सुटता येतं. सगळी उत्तर येऊन थांबतात नकारापाशी, आणि त्या नकारात असतो आत्मक्लेश जो मी भोगतोय. मी कशाचेच अर्थ लावू शकत नाही, ना करू शकत घटनांची सुसंगत मांडणी. तरी त्या येतात आपापल्या परीने, पिंगा घालतात, छडवाद मांडतात, भोगायला लावतात तिचा शाप. आणि मग काहीच पुसता येत नाही. नाट्य कला केंद्र माझ्या आयुष्याच्या अस्तित्वाचा कॅनव्हासवरचा हा भाग, ज्यावर मी गहिरे रंग भरले, ज्याने विलक्षण अर्थपूर्ण झालं माझ्या अस्तित्वाचं संपूर्ण चित्र. पण ते चित्र काढणारा मी होतो का आणखी कोणी? त्या बेभान क्षणी रंग तसे खूप भरले, दोन्ही हाताने उधळण केली, पण रंगांना काही गणित नसतं. बांधता येत नाही ते एखाद्या चौकटीत, नाहीतर का व्यापत गेले ते माझा कॅनव्हास, आणि दिसू लागले खुनशी. चाल करून आले माझ्यावरच, आणि मला काही कळायचे आत माझे हात ढाकळले गेले. मी आदरलो इतका की त्याचे तडे गेले माझ्या अस्तित्वाच्या देठापर्यंत, आणि उभे राहिले संभ्रमांचे कल्लोळ स्वतःबद्दलच. ते चित्र काढणारा मीच होतो की आणखीन कोणी? ते चित्र काढणारा कोण? कोण आहे ते? अरे कोण करतंय माझ्या एकांताचा भंग? अरे कोणाच्या विलापाचे सूर आदळत आहेत माझ्या एकटेपणाच्या तटबंदीवर? अरुंधती, म्हणजे अरुंधती नाहीच. She has gone. मूर्खात सकतोस कसा? She has gone.
Yes. Go. मी मी योगिनी व्यास. मला माफ करा सर. माझ्या डोक्यावर उतरवून टाका. प्लीज सर. कोण आहेस तू? योगिनी व्यास. योगिनी? त्या अभद्र क्षणांना कारणीभूत ठरलेली नतद्रष्ट योगिनी. Oh, that योगिनी. त्या चित्रात तू होतीस, हा? नको असलेल्या रंगासारखी मी आले आणि चित्राचं दूरच पालटून केला. तू होतीस निमित्त मात्र, मला पश्चाताप होतोय. जो मला व्हायला हवा. मला क्षमा करा मी सर. कोण क्षमा करणारा आहे जिथे मीच क्षमेचा याचक. चूक तुझी नाही. पक्षी बसायच्या आधी फांदी खचलेली असेल तर तो पक्षाचा दोष नाही. सर, क्षमा मला हवी आहे. त्यांनी निर्दोष सोडलं मला. सोडलं की फेकलं या वैराण आकाशाखाली ओक्या बोक्या जमिनीच्या तुकड्यावर. आणि सोबत दिलं एक पेंटिंग माझ्या गतकृतींच्या कोलाजनं भरलेलं. मला नष्ट करायचंय ते चित्र. I want to erase all that painful memories. मला त्या घटनांचं एकही जळमट नकोय माझ्या मनात. तिचा तो करपटलेला वास रेंगाळता नाही माझ्या शरीरात. I want to stand up. I want to stand up. And I will. माझ्यावरचे आरोप धुतले गेले सर्व. आता कोणाचंच काहीच म्हणणं असता कामा नये. मला आता पुन्हा उभं राहायचंय माझ्या सर्वस्वानिशी. ऐका ऐका जीवन सृष्टीतील सर्व सजीवांनो, कानात प्राण आणून विप्लव मुजुमदार येतोय. नाव तो आलाय. He is back. हा बोला बोला. बोला अरुंधती मॅडम, आता कसं वाटतंय तुम्हाला? अरुंधती मॅडम, कशा भाजलात तुम्ही? काही आठवतंय का? सावकाश सांगा. काय ते काय काय? सिगरेट पडली अंगावर. म्हणजे तुम्ही सिगरेट ओढत होता? हो. पण सिगरेट पडून एवढी आग कशी लागेल?
गेली कळलंच नाही. बरोबर कोण होतं कंपनी द्यायला? हं? नाही एकटीच. एकटीच? मग प्रोफेसर विप्लव मुजुमदार कसे होते तिथे? त्यांचे हात कसे भाजले? प्लीज डोंट ब्लेम हिम. ते नंतर आले. माझा नाईट गाऊन इटला नायलॉनचा होता. पण त्यांचे हात कसे भाजले? हं? ते विझून होते. आग त्यांनी माझ्या अंगावर काय काय? हं? ब्लँकेट टाकलं. ब्लँकेट टाकलं? He was trying to save me. Please don't blame him. He's my son. He's my son. Son. अरे का आवाज थांबत नाही माझ्या कानावर आदळायचा. मी म्हणतो हो आणि ती म्हणते नाही. भोगते शरीर यातना कुठल्या यतृच्छेने आणि करते माझा आत्मच्छळ. कलावंत बसतो माणसाच्या छाताडावर आणि थार थार थपडा मारतो आणि माणूस तुमतो कलावंताच्या थोबाडावर. मात्र ते दोघेही राहत असतात माझ्यातच. खच्चीकरण करत असतात माझं पद्धतशीर. आणि मग असह्य ठरतं. भूतकाळाला सामोरं जाणं जर तो येणारच असेल समोर तर. या सगळ्यांनी स्टेजवर राजीव जोशी सर कृपया. नमस्कार, मी जान्हवी दरे. नमस्कार, मी निलेश शेवडे. नमस्कार, मी शिल्पा शाह. नमस्कार, मी दिनेश कानडे. धन्यवाद. चुकावावर अपुरेपण आणि दोघी एकमेकींमध्ये अडकून पडलेल्या. दोघींचे टोकाचे स्वभाव, त्यात कटू भूतकाळाची भर, यातून भांडणं विकोपाला जात राहतात. दोघींच्याही व्यक्तिरेखा तितक्याच अस्सल लिहिल्या गेलेल्या. स्पर्धेतील इतर एकांकिकांमध्ये असणारी चटपटीत वाक्य, सुभाषिते, बक्षिसांसाठीचे आडाखे, असं काहीच नसणारी अशी ही एकांकिका. सेक्सची भूक व परिस्थितीमुळे जखडून पडलेल्या दोन स्त्रियांची तडफड, तगमग आणि क्रूरपणे ते ओरबाडणं दाखवतं घुशी. एक मिनिट सगळं थांबा. प्रदीप पाटील नेपथ्यकार.
नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी जरा रंगमंचावर यावं. जयंत पवारांचे मोठे बंधू, हे सगळं मागचं नेपथ्य रचना वगैरे सगळ्या गोष्टी आजच्या सोहळ्यासाठी थोडं जुजबी नेपथ्य मी दिलेलं आहे. हे आम्ही सगळे रिअलिस्टिक फॉर्ममध्ये करत असू. थोडं प्रेक्षकांनी थोडं मान्य करून घ्यावं एवढीच विनंती. गटाराच्या बोरक्यात राहतात कृषी, प्रारब्धाचा चिखल मिरवत पाठीवर लोळतात, लडबडतात, चळवादी चिखलात चिखल साचत जातो अटळ प्राक्तनासारखा. चिखलाचीच बनते मग त्यांची नियती. गटाराच्या बोरक्यात राहतात ऋषी. हात झडले चहा करायला. सकाळच्याला माणूस जातो ते सांच्याला येतो. फाके नाही मारायला जात कुठं. घरी परतावा जीव टाकायला तर 2 घोट चहा नसतो नरड्याखाली घालायला. साला रोजचा त्रास झाला. घुमू नकोसा घुगडासारखी. नाही आवडत मला. ये बये आले आले किल्लेस नको करू, सांगून ठेवते. कोणचा किल्लेस? माझा का तुझा? तुझा बोडके तुझा. अगं रोज आल्या आल्या गरम गरम चहा ढोसतेस, तो कुठं जातो ग? आज एक दिस नाही गावला तर नुसतं शिंगा करायला लागली. देतेस, लई देतेस. उपकार नाही खरी. चवल्या टाकताना चवल्या तवा देतेस. सांगते चावल्या अशा किती ग टाकतेस चावल्या? अगं तुझी डोळे फुटले असतील ना तर बघ हे डबे कसे पडलेत खडखडीत रांड सारखे. हे डोळं पण फुटत नाही, एक दाणा दिसत नाही. लाईट घेऊन ठेवली नुसतीच नावाला. 15 दिवस झाले बल्ब गेलाय. घसा सुकला माझा वरडून वरडून बल्ब पाहिजे म्हणून. पण एक चकार निघत नाही बाहेर. डोळं फुटत पण नाही माझं. फोड एकदाच. म्हणजे तुझ्या तरसात ना मोकळी होईल एकदाची. फोडतेस फोडतेस. अगं रांड बल्बाचं बोल. सांगितलंय आणायला. कुणाला? सह्याद्रीला. रांड तुला 1000दा सांगितलं त्याचं नाव नको काढूस. काय आवडतं मला? मला आवड. हा? खबरदार जर त्याला तू इथं आणलंस तर नरडीचा घोटच घेईन मी तुझ्या. का दुश्वास करतेस त्याचा? नाही आवडत मला तो. नाही खपत तो मला. पक्के जातीचा माणूस नाही खपत तो मला. आणि तू त्याच्या माग माग कुत्र्यासारखी जातेस ना ते पण नाही आवडत मला. अगं तोंडावरती थुकतात तुझ्या. लोक नाही थुकत, तू थुकतेस. तुझ्या तोंडात थुकी साचलीये. त्या लोकांना ना मारते मी फाट्यावर. आणि तुला बी. मला माहितीये सय्यद तुझ्या डोळ्यात का खुपतो. तो माझ्याशी बोलायला लागला, हसायला लागला की नुसतं तुझ्या पोटात ढवळतो. हा? त्यानं मला गजरा दिला, नुसती तुझ्या अंगाची आग आग होती. त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला की नुसते बल्बाचं बोल. अरे सय्यद, तो नाही आणणार. मग मर तशीच. मला नाही राहायची गरज. मरते मी, अशीच मरते. या अंधारात घेते माझं मन गाळून. नाहीतरी काय राहिलं आयुष्य. काळोख आहे.
वर्षाचा झालाय आणि सटवे तू केलास. अशी तशी नाहीस तू, पक्की 12 मोड्याची आहेस. माझ्या संसाराचं वाटोळ केलंस तू. बोटा मोडलीस, लिंब वाळून टाकलीस, भरल्या ताटावरनं उठवून दिलास माझ्या नवऱ्याला. 6 महिने नाही झाले ग या घरात आल्याला, पण रान बनवून टाकलंस मला. अशी तशी नाही जगणार तू. या रांडाचा शाप आहे, शाप. रांडाचा शाप रांडाला नाही होत. आणि तुझा नवरा जयसिंग लारी खाली गावला होता. समध्या दुर्गीने बघितलेलं आहे. सिद्धा लारी खाली आला होता. ठरठरून फुटला असेल पोट. हातला सगळा जीव हल्ला असेल. जीभ ही एवढी बाहेर आली असेल. आणि डोळं कोपट्यातल्या पलकासारखं. हा लाल लाल लगदा पोटातून लोंबत असेल. हा लाल लाल रक्ताचा पाठ. बघणारे सांगत होते निस्ता तडफडत होता 2 मिनिटं. हात पाय तडफडत होते कोंबड्यागत. बंद कर कोंबड. झाला तुझा आत्मा थंड. राजा राणीसारखा चालला होता माझा संसार. अडळीनं दावा साधला. जीभ हासड्यान कसला दावा साधला का? तुझ्या जन्माची वैरी नाहीस, वैरीण. आणि माझ्या कोणवट्याला आलीस. स्वतःच्या संसाराचं उपचार काढलास माझ्या पाठीवर. आवड सांभाळ सांगते. शेण झालं होतं संसाराचं आणि ते माझ्या थोबाडावर उडवलंस. 6 वर्ष झाली होती लग्नाला आणि एकदा पण पोटूशी नाही राहिलीस. मग नवरा दारू खाऊन यायचा आणि तू चिडचिड करायचीस. मग हाणायचा तुला त्या कंकावर खाड खाड. आणि जीव जाईल म्हणून किंचाळायचीस तू. अगं तुझ्यामुळं बिघडला होता तो. तू नादी लावलं होतस माझ्या नवऱ्याला. खाय सुटली होती ना तुझ्या अंगाला. जयसिंग गेल्यापासून तुझी शेज उघडी पडली होती म्हणून मग माझ्या नवऱ्याला ओढलंस तुझ्या शेजीवर. दुसरं लगीन करायला निघाला होता. त्याचं पाणी पण जिरत नव्हतं तुझ्या पोटात. मग तू त्याला दारू आणून दिलीस. असंच एक दिवस दारू पेला आणि हाला माझ्याकडं. काय हो हे? हा काय हालत करून घेतली. अहो इतकी प्यायची का? मला नाही बाई आवडत दारू. ते दारूचं वासानं डोकं नुसतं किटून जातं बघा. मी काय म्हणते, तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही दारू सोडाल ना. मग अगं मी नाही सोडायची तुम्हाला. तुमचं मी काय व्यस्त. मी काय म्हणते, तुम्ही माझ्यासाठी दारू सोडा. कारण शुद्धीत असताना तेव्हा तुम्ही माणूस असता आणि पिल्यावर तुमचा राक्षस होतो. माझ्याकडे येताना नाही प्यायचं. तिच्याकडे जाताना शुद्धीत नाही जायचं. राक्षसासारखं सोड काढून काढा तिला. नाही
तरी हाय काय तिच्या त्या लोंगणाऱ्या चांबडीशिवाय हा हो अहो काय करताय अहो जरा दमन द्या की अहो नाही अहो किती घाई करताय इथं पडलास वेळ रे मूर्त्यासारखा मूर्त्या भडव्या तिच्या कुशीत असताना कुठून बळ येतं रे तुला आणि माझ्याकडे आल्यावर ती बळ जात होय जा भडव्या जा त्या रांडेच्या कुशीतच जा जा गेला कायमचाच गेला तुला हाडा मासाची सवत न गं तू दारूला सवत बनवलंस आणि मग एकदा गटाराची पिला ना तडफडून तडफडून द्या पण मी नाही रडले पण या सूड घेतलास चढत ठेवली तुझा नवरा माझ्याकडे यायचा मरत असायचा अगं माझ्याकडे यायचा तेव्हा एकदम रंगात यायचा बघ अगं अशी तुझी समजत होती पण येडे ते दारूनच त्याचा हिजडा केला होता माझ्याकडं पण यायचा तेव्हा बिस्तरावर गुडद्यासारखाच असायचा पण ना मी खोटं खोटंच हसायचं खिदळायचं आणि तू कान लावून बसलेली जळायचीस आणि मग ना हाताचं खोटं खोटंच मुख घ्यायचं पांगण्याचा आवाज करायचे आता तुझी तिकडे जळत जळत राख व्हायची तू तू फुलवलंस त्याला हं? तुझ्या मागं पागल झाला होता ना तो अगं तुझी जुनी खोड आहे ती चौचाल बाई आहेस तू चौचाल माझ्या भाच्याला पण असंच भुलवलं असतं बाबू कसं होता तू मला अजून आठवते त्याची पहिली भेट माझ्या हाताचं केसाचा मुखच घेत सुटला त्याची ती मिठी ती सैलसर मिठी मला अजून आठवते बघ हे बघ इथंच तुम्ही आपल्याला झोपवलं त्याला बाबू काय नाही अंबर नुसते केसच केस हा जंगलच जणू आणि या जंगलात मी नुसती घुसमटते बघ बाबू बाबू मला घट्ट तू सोडणार नाहीस ना मग मला हा? तू लगीन करशील माझ्याशी हा? असं नाही तू आधी तोंडानं हो बोल अरे दुखतंय ना नाही जा नाही तू आधी बोल अरे दगड्या काय ऐकते मी तू त्या रांडशी लगीन करतोयस व्हय अरे बाबा आपल्या नवऱ्याला खाल्लाय तिनं पण माझ्या नवऱ्याला गेलाय तिनं आता तुला हडपते ती हडळ आणि मी एवढ्यासाठीच का तुला इथं आणला होता बाबूला कुणी ढकललं बावीत काय काय म्हणायचंय तुला कान
मास खायला लावू नकस. बाबूला बावीत कुणी ढकलला? पाय घसरून पडला तो. पण की बाप शेवाळ धरलेलं. भडवेला हजारदा सांगितलं तिथं जाऊ नको. पडकी बाप शेवाळ धरलेलो वस्तीच्या बाहेर. फायदा घेतलास तू. तू ढकललास बाबूला बावी. भोसडे वाटेल तसले आरोप ऐकून घेणार नाही मी. अगं बाबू माझा भाचा होता. त्याला कसा ढकलू मी? असं आणि मग बाबू गेल्यावर 4 दिवस घरात अशी चोरासारखी लपून का बसलीस? हा? तुझं चित्र ओढ काढून फाडून टाकलंस आणि माझ्या नावानंच बोंब मारलीस. हिच्यामुळे पुरुष शिकत नाही. हा? गिरतच तशी पासलपोळी म्हणून जग ओळखतंय तुला. कुणाला शिल्लक ठेवलेस तू? जो आला तो झोपण्यापुरताच आला. मला सोडीला हवा होता. समजसनी वाटायचं हिच्या बरोबर संसाराची स्वप्न बघितली की स्वतःचा मुलाचा जीव घालवायला लागला. मग काय खोटं होतं ते? खरं होतं. चिनाल खरं होतं ते. आणि कुठच्या थोबाडानं बोलतेस का? हा? माणसं भाडलीस तू आणि वो माझ्या नावानं केलीस. लोक तोंड फिरवतात माझ्याकडे बघून. तुला काय फरक पडतोय? तुला गावतातच की तुझ्या कंपनीच्या कडे पिटायला त्या बायका. अंतर्नी ताठी पोरं हाताला गावतायत. इथं मरते मी. या अंधारात घुबडासारखी बसतीये. माझा एकटा जीव काय जळतंय ना ते तुला नाही कळायचं. बघनेस भूतेस भूत. तुझा जीव कशा पाहिजे जळतो ग? हा? ती हिडीस म्हातारी येते ना बायजा तुझ्या संग दुनियेच्या नावानं बोटा मोडायला. दोघी यसवा मुठी मारता. तुझ्या त्या सुकलेल्या लुंगाचा खर बघ जा किती पडलाय बाहेर किड्यावर. सांगते मला. बोल. येसवा बोल नाही तर काय बी बोल. होय वय मी मारते. सगळे दुनियाचा वाईट करते. सगळ्यांच्या कडा 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 बोटा मोडते. तुने काय माझं भलं केलंय ग? काय केलंय? माझ्या वाईटाला आलेल्या त्यांची नासाडी नासाडी करून टाकेन बघ. अक्षी कुळाक्षा कुळाक्षा होईल त्यांचा. सय्यद बरोबर पळून जायचं असेल जायचंय. तुझ्या नाकावर टिचून जायचंय. बघूया काय करतीस. 9 वाजता येणार असं शिट्टी वाजवत लांबून. तुला कसं कळलं? तुला कसं कळलं रांडा? बरा पंचायती नको. येणार काही नाही. बोल बोल. येणार वय येणार. बघूया कशी अडवतीस. साडे 9 झालं अजून कसं नाही आला सय्यद? नाही येणार. नाही येणार पर्यंत या रांडाची शपथ आहे. नाही येणार. काय केलंस? रांडा काय केलंस? बोल. अगं बोल काय केलंस? काय केलंस? काय केलंस? काय केलंस? बोल. बोल काय केलंस?
अंगाचा नुसता जाळ झाला होता. सय्यदकडे गेले जा विचारायला, तुझी किरत सांगायला आणि त्याला सावध करायला. सय्यद झोपडीत एकटाच बसला होता. उघडा पडला नुसता तुवाळा. त्याला पाहिलं मी तापडले. माझ्या कांचीला लाल झाली. हे अंगभर केस बाबू सारखं. मी खास कर त्याचा टुवाल ओढला. आत्ता होता. मी त्याला आवडून धरलं, जोर जोरात धरलं. तो सोड म्हणाला. तो घाबरला, तो घुसमटला. मी नाही सोडलं. मी त्याला आडवा पाडला आणि मी त्याला घुसळत राहिले. मी त्याला मिठी मारत राहिले, आवडत राहिले आणि नुसतं रक्त. मी काय केलं माझ्या सय्यदचा? काय केलं? मला वाचवून टाका. माझं ऐक ना गं, मला वाचव ना गं. रांडा ऐक ना गं. ऐक ना गं. रांडा ऐक ना गं. मला वाचव ना गं. मला वाचव ना खुशी उडवतात चिखल एकमेकींवर, त्याचे वरंगळ भासतात त्यांच्याच अंगावर. बोळाची घुमतात जेव्हा त्यांचे चित्कार, तेव्हा काळोखाच्या काचेवर चरे उमटतात. खुशी अनिल गवस अभिनेते दिग्दर्शक यांना मी रंगमंचावर बोलवतो. श्याम अदटराव, आणि